देवस्थान हे 12व्या शतकापासून 3 गावच्या शिवेवर वसलेलं आहे. बिरोबा देव हे शंकराचा अवतार आहे. कारंड्या मायवकाचा भाऊ आहे. बिरोबा देव कर्नाटक मधील पूर्ण धनगर समाजाचं कुलदैवत आहे. कुलदैवत आहे. बिरोबाचा सुरुवातीचा शिष्य माळिंगराय होता. त्यानंतर सूर्याबा सिद्ध झाला. त्यानंतर रामा कोळेकर यांच्याकडे पूजा आली. ते आता पूजा चालू होऊन जवळजवळ 18वी पिढी चालू आहे. आम्ही प्रत्येकाला असं म्हणजे कर्नाटकची गावं दिले, त्या गावाला आम्ही देवाचं बेत्ता घेऊन पूजा करायला येतो. निडोणीमध्ये आम्ही म्हणजे आमचा मुत्या पुजारी आहे. निडोणीमध्ये तेरदाळ ग्रुप, नंतर पुजारी ग्रुप यांच्याकडे आम्ही रोज इकडे आल्यानंतर देवाची आरती करतो आणि त्यांना आशीर्वाद देतो. नाही काय सांग आरेवाडीला इथून निडोणीतून सांगू का? निडोणीतून आरेवाडीला जाण्यासाठी तिकोटा, बाबानगर, मुचंडी, जतच्या पुढे चोरूची, ढालगाव आणि आरेवाडी. आकडे पंढरपूर पासून सांगोला, नागजपाटा, आरेवाडी आणि मिरज पासून शिरडोन, आगळगाव, आरेवाडी आणि इकडून जत रोड पासून लंगरपेठ, आरेवाडी. मिरजचं सांगितलं की सुरुवातीला देवाचं देवस्थान डोंगरावर होतं. एक महिला देवाची सेवा प्रत्येक आमोशाला करत होती. मग ती गरोदर असताना तिने देवाला हाक मारली, देवा मला डोंगरावर येता येत नाही, तू माझ्यासाठी खाली पावन हो. मग त्या स्त्रीला मान देऊन देव 3 पावलात आरेवाडी गावच्या शिवावर येऊन वसलेला आहे. हिवरवनामध्ये वसलेला आहे. मंदिर बिरोबाचं पूर्ण तयार केलेलं आहे. चारी बाजूनी पवळ्या होणार आहेत. एक साईड तयार आहे, 3 साईडचं काम चालू आहे आणि देवाला सोन्याचा कळस बसवलेला आहे. 5 किलो. हा किती किलो आहे हे देवाला सगळा टोटल 4 कळस. बिरोबा देव, सूर्याबा देव, कांडे मायाका आणि कन कामावती टोटल 4 कळस आहेत. 5 किलोचे बसवलेले आहेत. सर्व भक्त लोकांनी सहकार्य केलेलं आहे. पुजारी आणि भक्तांनी पैसे घालून ते कळस तयार केलेला आहे. बिरोबाची यात्रा पाडव्यापासून सुरुवात होते. पाडव्यापासून 5व्या दिवशी येळावी गावच्या लोकांचा मान आहे. 6व्या दिवशी गोडवा नैवेद्य आणि 7व्या दिवशी बकऱ्याचा कार्यक्रम, बकऱ्याचा नैवेद्य असतो. अशी टोटल 7 दिवस यात्रा चालते. डेली काय रोज काय करतात? मग ते रोज सकाळी आरती असते, संध्याकाळी आरती असते. मग मंगळवार, शुक्रवार, रविवार भक्त येतात देवाला, म्हणजे बोकड कापायचा कार्यक्रम करते, जेवण वगैरे सगळे करते, देवाला नैवेद्य दाखवते, सूर्याबाला नैवेद्य दाखवतात. पुजारी मंडळी पहाटेचं 3:30 वाजता ढालगावच्या डोंगराजवळ नागझरी आहे, देवाचं पाण्याचा झरा आहे. त्या झऱ्यापाशी जाऊन तिथं सर्वांनी आंघोळी करून देवाला पाणी डोक्यावर घेऊन येते. डोक्यावर पाणी आल्यानंतर देवाला आंघोळ आणि अभिषेक केला जातो आणि बरोबर सूर्य उगवायच्या टायमाला देवाची आरती काढली जाते. आणि संध्याकाळी पण सूर्य मावळायच्या वेळेला देवाची आरती काढली जाते. मग संध्याकाळी सर्व भक्त लोक कोण आलेले त्यांना जेवणाची सगळी व्यवस्था पुजारी मंडळी करतात. आता देवस्थान हे 5 एकरामध्ये आहे आणि बाकीची साईडची जागा आहेत सगळ्यात ते झाडं वगैरे लोकांना यायसाठी बसायसाठी झाडं लावलेली आहेत. टोटल 300 एकर आहे देवाचं. राहायला आरेवाडीकडल्या साईडला आर पाटील आमदार
MLA त्यांनी शासनाकडनं मदत घेऊन भक्त निवास बांधलेला आहे. आणि इतर साध्या लोकांना इतर आतमध्ये देवाच्या साईडनं पवळ्याचं काम चालू आहे. त्या पवळ्यामध्ये त्यांना बसायला उठायला जेवायला सोय झालेली आहे. इंग्लंडला कार्यक्रम झालाय. हे देवाचं ढोल वाजवून गजनृत्याचा कार्यक्रम असतोय. तो कार्यक्रम पार 7 समुद्र पार गेलेला आहे. इंग्लंडला पण कार्यक्रम झालाय, दिल्लीला पण झालाय, मुंबईला पण झालाय. जिकडं कार्यक्रम असेल तिकडं तो जातात आणि देवाचा गजनृत्याचा कार्यक्रम पार पाडतात. टोटल 20-25 जणांचा ग्रुप असतो. वस्तीवाडीचे माझ्या भगवंता परमेश्वरा हिरवंच्या राजाचे गावडीच्या देवाचे चांगले बोले, द्वारकेच्या हरीचे चांगले बोले, रामाच्या स्वामीचे चांगले बोले, सुरावंतीच्या बाळाचे चांगले बोले, अरेवाडी बिरापाचं चांगले बोले. सुरेश बरे ಎಲ್ಲರಿಗೆ ಬೆಳಕ್ ತಳ